हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर जे कोणी नवीन जॉईन झालेले आहेत, जे कोणी नवीन चॅनलला व्हिजिट केलेलं आहे, त्यांच्यासाठी पहिलं मी इन्फॉर्मेशन देते आणि त्यानंतर आपण आपल्या मेन व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे हर्बल प्रोडक्ट्स असेल, तुम्हाला हर्बल प्रोडक्ट्स जे आहेत विदाऊट एनी केमिकल बनवलेले आहेत, होममेड आहेत, तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्या पहिलं आधी मी इन्फॉर्मेशन देते सगळे, त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. यूट्यूबवर फक्त ऑनलाईन हे जे देवपूजेचे जे मूर्त्या दिसतात पितळेमध्ये, त्यानंतर हे धूपदाणी वगैरे, त्यानंतर हे जे दिवे दिसतात, हे एवढंच फक्त मी ऑनलाईन सेलिंग करत होते. पण आता आपलं नवीन शॉप सुरू झालेलं आहे. अक्षय तृतीयेपासून सुरू केलेलं होतं शॉप, मी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अजून ॲड केलेलं आहे ते म्हणजे अगरबत्ती वगैरे, हे क्लिनिंगचे प्रोडक्ट्स जे आहे ते सगळं ॲड केलेलं आहे. अजून पण ॲड केलेलं आहे. आपल्या शॉपचं टॅगलाईनच आहे घरच्या स्वच्छतेपासून ते तुमच्या सौंदर्यापर्यंत सगळं काही. तर इथे बघू शकता ब्लाऊज पीस, परकर वगैरे आहेत. त्यानंतर इथे ड्रेसेस आहेत, कॉर्ड सेट्स आहेत, या साड्या आहेत, खाली गाऊन वगैरे आहेत. लेडीजचं जे सगळं काही आहे ते आपल्या एकाच शॉपमध्ये सगळं काय भेटणार आहे. त्याबरोबर देवपूजेचं साहित्य हे इथे वर जे दिसत आहे तुम्हाला, हे होममेड सगळे एकदम ऑर्गॅनिक, नॅचरल, विदाऊट एनी केमिकल्स, घरी बनवलेले मी स्वतः तयार करते. हे शॅम्पू, ऑइल्स आहेत, फेसवॉश आहेत, सोप्स आहेत, क्रीम्स आहेत. त्यानंतर इथे खाली बघा हेअर ॲक्सेसरीज आहेत. हे सगळे हेअर ॲक्सेसरीज आहेत. त्यानंतर ज्वेलरी आहे, बांगड्या आहे, बेंटेक्सची ज्वेलरी, 1 ग्रॅमची ज्वेलरी, आणि जे आपलं काय नवीन आता आलेलं आहे मॅटची ज्वेलरी, ती आपल्याकडे. मायक्रो प्लेटिंगची ज्वेलरी पण आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर कॉस्मेटिक्स अवेलेबल आहेत, लिपस्टिक, आयलायनर आहे, काजळ आहे, सिंदूर आहे. त्यानंतर इथे बघा नेल पेंट वगैरे आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे आणि ज्वेलरी पण अवेलेबल आहे. त्यानंतर खाली बॅग्स अवेलेबल आहे, म्हणजे जे काही तुम्हाला तुमच्या डेलीमध्ये म्हणजे तुमच्या मेकअप असेल किंवा फॅशनच्या रिलेटेड असेल किंवा देवपूजेचं साहित्य ते मागे दिसत असेल तुम्हाला, हे सगळं आपल्याकडे भेटणार आहे. तर आजचे मी तुम्हाला हे जे तुम्हाला होममेड ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स दिसत आहेत त्याचा मी तुम्हाला आज सगळं दाखवणार आहे. तर इथून आपण सुरुवात करू. याच्यामध्ये फेस वॉशेस आहेत, ऑइल आहे, मॉइश्चरायझर आहे आणि क्रीम आहे, सोप्स आहेत. तर हे बघा रोजमेरी हेअर ऑइल आहे, हेअर ग्रोथसाठी ट्रिमेंडस हेअर ग्रोथ होते याने. 3 महिने तुम्हाला कंटिन्यूस वापरायचं आहे आणि म्हणजे तुम्ही अर्ध्या महिन्यामध्येच तुम्हाला आठवड्यातून 3 वेळा तरी लावायचं. 3 वेळा नाही जमलं तर ॲटलिस्ट 2 वेळा तरी लावायचं. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवणार आहे. बेबी हेअर ग्रोथला सुरुवात होणार आहे. सुरुवातीचे तुम्ही 4 ते 5 दिवस लावल्यानंतरच तुम्हाला तुमचे बेबी हेअर ग्रो होताना जाणवणार आहे. तर असं हे ट्रिमेंडस हेअर ग्रोथसाठी रोजमेरी हेअर ग्रोथ ऑइल आहे. त्यानंतर हे व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, प्लेन कोकोनट ऑइल आहे. त्यानंतर हे आल्मंड मॉइश्चरायझर आहे. शॅम्पूमध्ये 4 व्हेरियंट्स आहेत, बघू शकता तुम्ही. हे रोजमेरी शॅम्पू तुम्ही कॉम्बो घेऊ शकता, रोजमेरी हेअर ऑइल प्लस रोजमेरी शॅम्पू दोन्ही कॉम्बो घेऊ शकता. त्यानंतर हे सिल्की सॉफ्ट हेअर्स होण्यासाठी, ज्यांचे खूप फ्रीझी ड्राय हेअर्स आहेत आपल्याकडे आता, म्हणजे नॉर्मली जनरली सगळ्याच ठिकाणी बोरिंगचं पाणी असतं, तर त्याच्यासाठी खूप आपले हेअर्स फ्रीझी आणि अनमॅनेजेबल होतात. त्यासाठी हा कोकोनट मिल्क शॅम्पू एकदम बेस्ट आहे आपल्या केसांसाठी, सिल्की आणि सॉफ्ट होण्यासाठी. त्यानंतर हा टी ट्री ऑइल शॅम्पू आहे, ज्यांचे कोणाचे हेअर्स ऑइली आहेत त्यांच्यासाठी हा टी ट्री हेअर शॅम्पू आहे. त्यानंतर हा हेअर सॉफ्ट होण्यासाठी परत एकदा हिबिस्कसचा शॅम्पू आहे. याने पण केस छान स्मूथ सिल्की होतात आणि वाढतात पण केस, कारण हे जे हिबिस्कस आहे ते आपल्या केसांसाठी वाढीसाठी खूपच चांगलं आहे. नंतर फेस वॉशमध्ये 4 व्हेरियंट्स आहेत. हा ऑइली स्किनसाठी आहे, आपले जे पिंपल्स वगैरे आहेत ते कमी करण्यासाठी आणि स्किन टॅन काढण्यासाठी हा चारकोल फेस वॉश आहे. ऑइली स्किनसाठी खूप बेस्ट आहे हा. त्यानंतर हा हल्दी चंदन फेस वॉश आहे, स्किन ब्राईटनिंगसाठी खूप बेस्ट आहे हा. विटॅमिन सी फेस वॉश रोज लावण्यासाठी स्किनचं आपलं टॅनिंग काढतं. त्यानंतर आपली स्किन जी आहे ती ग्लोईंग बनवतं हे विटॅमिन सी फेस वॉश. त्यानंतर हा आहे अँटी पिंपल फेस वॉश, ज्यांना खूप पिंपल्सचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हा अँटी पिंपल फेस वॉश आहे. त्यानंतर आता सोप्सकडे वळूया आपण.
सोप्समध्ये बघू शकता तुम्ही चारकोल सोप आहे. तो अँटी ॲक्ने आणि ब्लॅक हेडसाठी बेस्ट हा सोप आहे. हा तुम्ही कॉम्बो पण घेऊ शकता. तुम्ही हा चारकोलचा सोप घेऊ शकता, त्याच्यासोबत हे विटॅमिनचा फेस वॉश यूज करू शकता. असं तुम्ही कोरिलेट करू शकता, दोन्ही एक सोबत असं यूज करू शकता. असं कॉम्बो पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ऑइली स्किनसाठी किंवा पिंपलसाठी अँटी पिंपल सोप आहे, नीम तुलसी यूज करून वापरलेला आहे. हा पण तुम्ही या विटॅमिन सी सोबत किंवा हल्दी चंदन फेस वॉश सोबत कॉम्बो करून घेऊ शकता. तुम्हाला बेस्ट रिझल्ट नक्की जाणवणार आहे. आणि परत तुम्ही हे सोप्स जे आहेत किंवा या जे कोणत्या प्रोडक्ट्स आहेत ते परत रिपीट माझ्याकडे घ्यायला येणार, याची गॅरंटी 100% आहे. त्यानंतर विटॅमिन सीचा सोप आहे. त्यानंतर हा ॲक्ने अँड टॅन रिमूव्हलसाठी आहे. मुलतानी मातीचा सोप आहे. ड्राय स्किनसाठी नाही, हा ऑइली स्किनसाठी चांगला आहे जास्त करून, कारण ह्याने ड्राय स्किन पडते, त्यामुळे ड्राय स्किनवाल्यांनी घेऊ नका. त्यानंतर हा स्किन ब्राईटनिंगसाठी अँटी एजिंगसाठी काव मिल्क सोप आहे. स्किन व्हाईटनिंगसाठी पण आहे मेन म्हणजे हा. त्यानंतर हा टॅन रिमूव्हलचा आहे सोप. याच्यासोबत तुम्ही हा टॅन रिमूव्हल आहे, तर तुम्ही विटॅमिन सी किंवा हल्दी चंदन फेस वॉश नक्कीच सोबत घेऊ शकता. हल्दी चंदनचा जो सोप आहे त्याच्यासोबत तुम्ही नीम तुलसीचं पिंपल्स न येण्यासाठी, त्यासोबत हल्दी चंदन स्किन व्हाईटनिंग ब्राईटनिंगसाठी आहे. हे तुम्ही कॉम्बो दोन्ही तयार करू शकता. त्यानंतर हा पपया सोप आहे. स्किन सॉफ्ट होण्यासाठी, स्मूथ होण्यासाठी, सप्पल स्किन राहण्यासाठी हा फेस वॉश आहे. त्यासोबत तुम्ही हा पिंपलचा फेस वॉश घेऊ शकता. जर तुम्हाला पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल पण प्लस स्किन सॉफ्ट पण पाहावी आहे, तर हा सोप घेऊ शकता. त्याचबरोबर हा फेस वॉश तुम्ही दोन्ही मिळून घेऊ शकता. त्यानंतर हा जो आहे मिल्क केसरचा आहे. हा पण स्किन ब्राईटनिंग आणि सॉफ्ट स्किनसाठी आहे. याच्यासोबत पण तुम्ही हा पूर्ण अँटी पिंपल फेस वॉश घेऊ शकता. तर असं तुम्ही जोडून पण घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर हा स्किन सॉफ्ट होण्यासाठी, सपल राहण्यासाठी हा ॲलोवेराचा सोप आहे. त्यानंतर ही ॲव्होकॅडोची क्रीम आहे. ही एज रिडक्शनसाठी, स्किन ब्राईटनिंग टाईट होण्यासाठी, आणि ही डे क्रीम आहे आणि ही नाईट क्रीम आहे. तर असे हे प्रोडक्ट्स आहेत. तुम्हाला ह्यामधलं जे कोणतं प्रोडक्ट हवं आहे, मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा.